जैन स्त्री जिच्या संपूर्ण शाकाहारी, तिच्या पोटातून माशाची दुर्गंधी बाहेर पडायची. संपूर्ण शाकाहारी स्त्री, मग माशाची दुर्गंधी कशी, घरचं घडगंज संपत्ती म्हणून ते सर्वत्र त्यांनी औषधोपचार केले, मोठे मोठे स्पेशालिस्ट झाले, सगळ्या टेस्ट झाल्या, पण त्यांचं काय निदान लागेना. मग तिचे बंधू होते, ते माझे मित्र होते, ते माझ्याकडे आले, प्रमोद भाई ऐसा ऐसा हुआ है और उसको तकलीफ हो रही है, कुछ तो कीजिए. मैं बोला मैं गिरनार पे जा रहा हूँ, तो उधर मैं प्रार्थना करूँगा दत्त प्रभू क्या. माझ्या डोक्यात तो विचारांचा गुंता होताच. आणि मी गोमुखी गंगेच्या इकडून जात होतो. गोमुखी गंगेचे महंत तिकडे होते, महंत पुजारी सगळे परिचित होते. त्यामुळे बैठे प्रमोद भाई मैं चाय रखता होते, चहा ठेवायला आतमध्ये गेले. ते आतमध्ये गेले तेवढ्या कालावधीमध्ये मी तिकडे एका शिवलिंगापाशी बसलोय आणि ध्यानावस्थेत गेलो. ध्यानावस्थेत मी पाहतोय तर मी दत्तधुनी आश्रमापाशी आहे आणि एक वाघ पुढे महाकाली मातेच्या गुंफेच्या दिशेने जातोय आणि मध्ये तो दरीत उतरतोय आणि मी त्या वाघाच्या पाठोपाठ चाललोय असं मला दिसत होतं. वाघ दरीत उतरायला लागला आणि त्याच वेळेला त्या महंतांनी मला चहासाठी आमंत्रित केलं. प्रमोद भाई चाय तयार आहे. माझी ध्यानावस्था तुटली. मी चहा घेतला आणि पाठोपाठ निघालो आणि गुरुशिखर गाठलं, दत्तधुनी आश्रमात आलो आणि रात्रीच्या सुमारास मला पुन्हा गुरुशिखरावर जायचं होतं. म्हणून मी बाहेर पडलो, पण पाय नेमके महाकाली मातेच्या गुंफेच्या दिशेने जिथे तो वाघ गेला होता त्या बाजूनं वळले आणि मी त्या दरीत उतरायला सुरुवात केली. बरंच अंतर पार केलं तर त्या ठिकाणी एक शेकोटी पेटवलेली होती आणि शेकोटीच्या पाठीमागे 2 भिल्ल बसलेले होते, एक भिल्ल आणि एक भिल्लीण. आणि त्या भिल्लाचा चेहरा आणि रूप हे अत्यंत उग्र होतं, पण ती भिल्लीण म्हणजे एक सात्विकतेचा म्हणजे दैवी आविष्कारच होता तिकडे. एक वेगळ्या त्यांच्याकडे पाहिल्यावर तुमच्या नजरेमध्ये त्यांचं करुणामय रूप आपल्या नजरेसमोर यायचं आणि आपल्याला जरा मनाला विरंगुळा वाटायचा, कारण ते रूप रौद्र होतं आणि आईचं रूप वेगळं होतं. अशी ती दोन्ही तिकडे बसलेली होती. ते दोघंही तिकडे बसले, मलाही बोलवलं, मी जाऊन तिकडे बसलो आणि त्या भिल्लानी वार्तालाप करता करता त्या भिल्लानी जळत्या शेकोटीमध्ये हात घातलाय आणि चिमूटभर राख काढून माझ्या हातावर दिली आणि ती हातावर दिल्यानंतर मला बोललं बेटा ये उसको खिला दो. आणि तिथे जेव्हा गोमुखी गंगेजवळ मी ध्यानावस्थेत होतो तेव्हा अगोदर माझ्या याच्यामध्ये ध्यानावस्थेत एक संन्यासी आले होते आणि ते संन्यासी मला सांगतात जो कार्य के लिए तुम सोच रहे हो बहुत ही कठिन कार्य है, लेकिन अगर तुम्हारे गुरु चाहते हैं तो इसका निराकरण हो जाएगा. अशा पद्धतीचं त्यांचंही वक्तव्य होतं. आणि ह्या ठिकाणी मला त्यांनी जळत्या ह्याच्यातून राख काढून माझ्या हातावर दिली आणि म्हणाले बेटा निकलो अभि तुम्ही गुरुशिखर पोहोचणं आहे. त्यांच्या स्वरामध्ये एवढी ताकद होती, कारण त्या बाजूला बसलेली भिल्लीण अत्यंत मृदू याच्यामध्ये माझ्याकडे बघून सुहास्य वदनाने बघायची, त्यामुळे मी तिकडे बसू तरी शकलो होतो. पण जेव्हा भिल्लाने सांगितलं आता इथून कुठं आणि निघ तू आता, त्याबरोबर मी ती राग घेतली हातात आणि मागे वळलो आणि 8-10 पावलं पुढे गेलो असेन आणि मग माझ्या लक्षात आलं ती राग त्यांनी जळत्या शेकोटीतून काढली, ती थंडगार कशी. मी अचंबित होऊन मागे वळलो, तिकडे ना शेकोटी दिसली, ना तो भिल्ल, ना ती भिल्ली. आणि मग मी तसाच राग याच्यात रुमालात गुंडाळली आणि गुरुशिखर गाठलं. रात्रभर तिकडे साधना झाली, ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक पूजा झाली आणि जेव्हा मी ध्यानावस्थेत चरण पादुकांसमोर बसलो होतो तेव्हा त्या ठिकाणी भिल्ल आणि भिल्लिणीच्या वेशात प्रत्यक्ष शिवपार्वतीचं त्या ठिकाणी मला दर्शन झालं. मी मुंबईला आलो, मित्राकडे ते सुपूर्द केलं, म्हटलं तेरे बहन को 3 दिन खिला दो. आणि नंतर 3ऱ्या दिवशी त्याचा अगदी उत्साहित स्वर माझ्या कानावर पडला, तुला प्रमोद भाई इतना दवा पानी किया, सब कुछ किया, सब जगह दौड़े लेकिन कुछ नहीं हुआ था, ये विभूती ने काम कर दिया. आणि तिच्या पोटातून येणारी माशाची दुर्गंधी पूर्णपणे नाहीशी झाली आणि सुदृढ गृहिणी अक्षरशः मरणासन्न अवस्थेत आलेली, पण त्यानंतर ती पुनश्च पूर्ववत झाली. मग हे कशाचं, मी विचार करू लागलो, हे कशामुळे घडलं असेल. विभूतीमुळे हे होतं आहे, कारण मी सायन्सचा स्टुडंट म्हणजे अंगारा दुपारेने होतं हे मी मानत नाही, पण घडलेली घटना सत्य होती, त्याचा साक्षीदार मी होतो. मग कशामुळे घडलं त्याचं मी विश्लेषण करू लागलो. तर विश्लेषण करताना त्या बाईचं कर्म माझ्या नजरेसमोर आलं. त्या बाईचं कर्म काय होतं, भुकेलेल्याला अन्न
शाळेत जाणाऱ्या मुलांना ह्याच्यासाठी लागणारे वह्यांची पुस्तकं, जे काय लागेल ते वस्तू, शाळेची फी भर, हॉस्पिटलमध्ये जाऊन कोणाला मदत कर, कोणाचं औषध पाण्या वाचून कोणाचे आबाळ होत असेल, कोणाचं ऑपरेशन असेल, ह्या ना त्या मार्गाने ती बाई मदत करायची. घरात कोणाचाही वाढदिवस असेल तर ती बाई सगळ्यांना मुलांना वगैरे घेऊन गाडीत घ्यायची, मग घरामध्ये मोठे मोठे पातेले अन्न शिजवायची आणि नेऊन लोकांना अन्नदान करायची, त्यांना खाऊ घालायची. हे त्या बाईचं कर्मफळीत झालं. त्यामुळे त्या राखेची विभूती झाली आणि विभूतीचं औषध पण. इथेही कर्माचा सिद्धांत येतोय. सगळ्यांनी हे केलं तर होईल असं मुळीच नाही. म्हणजे कर्म हा पहिला देव आहे. म्हणून मी वारंवार सांगतो, कर्माची सांगड घालून भक्ती करा तर ईश्वर